Hello, lovely kids. Let's read the English moral story with Marathi meanings. Story name: The Deer and His Antlers. हरिण आणि त्याचे शिंगे. Story is helpful to every age group. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel for more updates. One day, a beautiful deer came to a pool of clear water. एके दिवशी एक सुंदर हरिण स्वच्छ पाण्याच्या तळ्याजवळ आला. As he bent down to drink the water, he saw his own reflection in that clear water. तो पाणी पिण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याला पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले. बेंट डाऊन खाली वाकणे आणि रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब. He was delighted with what he saw. त्याने जे पाहिले ते पाहून तो खूप खुश झाला. डिलायटेड म्हणजेच खुश झाला, आनंदी झाला. Instead of drinking water, he kept looking at his own reflection. पाणी पिण्याऐवजी तो स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिला. Instead of म्हणजे च्या ऐवजी. How handsome I look, he said to himself. मी किती देखणा दिसतोय, तो स्वतःशीच म्हणाला. How beautiful are these curving antlers. हे वळणारे शिंगे किती सुंदर आहेत. How they add to my beauty. ते माझ्या सौंदर्यात किती भर घालतात. How graceful they look. ते किती देखणे दिसतात. येथे अँटलर्स म्हणजेच हरिणाचे शिंग. Then he moved nearer and saw his legs reflected in the pool. मग तो जवळ गेला म्हणजेच तो पाण्याच्या अजून जवळ गेला आणि त्याला त्याचे पाय तलावात प्रतिबिंबित झालेले दिसले. He was quite disgusted. Look at my legs. They are so ugly. त्याला खूप राग आला. माझे पाय बघा, अरे ते खूप कुरूप आहेत. All spindly with small feet. सगळे बारीक आणि लहान पाय. How I wish that nature had given me legs worthy of my stately antlers. निसर्गाने मला माझ्या भव्य शिंगांना साजेसे पाय दिले असते तर किती बरे झाले असते. As he was thinking in this way, तो अशा प्रकारे विचार करत असताना the deer heard an arrow going swish across the pool. हरणाला तलावातून एक बाण जाण्याचा आवाज ऐकू आला. At the same time, he picked up the scent of hunters. त्याच वेळी त्याला शिकाऱ्यांचा वास आला. With a quick turn, he bounded away. एक जलद वळण घेऊन तो दूर गेला. His legs carried him swiftly into the forest. त्याचे पाय त्याला वेगाने जंगलात घेऊन गेले. म्हणजेच त्याच्या पायांमुळेच त्याला जलद पळता आले. The hunters were hot on his trail, but they were no match for his speed. शिकारी त्याच्या मागावर होते पण त्याच्या वेगाशी ते जुळत नव्हते. Soon the deer left the hunters far behind. लवकरच हरणाने शिकाऱ्यांना खूप मागे टाकले. हंटर्स म्हणजे शिकारी. स्टॅग म्हणजेच हरिण. Safe and out of the hunter's reach, the stag slowed down. सुरक्षित आणि शिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर हरणाचा वेग कमी झाला. सोप्या भाषेत हरणाचा स्पीड सुरक्षित अंतरावर आल्यावर कमी झाला. Suddenly, without realizing it, he walked into a thicket. अचानक त्याच्याही नकळत तो एका गर्द झाडीत शिरला. थिकेट म्हणजे गर्द झाडी. There were trees with strong branches growing close together. तिथे मजबूत फांद्या असलेली झाडे एकमेकांच्या जवळ वाढलेली होती. And alas, the same antlers of which he was so proud got caught in the thick growth.
आणि अरे रे, ज्या शिंगांचा त्याला इतका अभिमान होता ते शिंग त्या जाड झाडीत अडकले. The stag tried to shake himself free, but the more he struggled, the detangled his antlers got in the branches. हरणाने स्वतःला हलवून सोडण्याचा प्रयत्न केला, पण तो जितका जास्त धडपडत होता तितकाच त्याचे अडकलेले शिंग अजूनच फांद्यांमध्ये अडकत होते. येथे स्टॅग म्हणजेच डीर हरिण आणि टेटँगल्ड मीन्स अडकलेले. Once again the stag could hear the hunters drawing close. पुन्हा एकदा हरणाला शिकारी जवळ येत असल्याचे ऐकू आले. And grew afraid. आणि तो घाबरला. At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. शेवटी मोठ्या कष्टाने तो त्याचे शिंगे सोडवण्यात यशस्वी झाला आणि तो निघून गेला. येथे बाउंडेड अवे मीन्स दूर निघून जाणे. I realize now that my ugly feet saved my life. मला आता कळले आहे की माझ्या कुरूप पायांनी माझा जीव वाचवला. I was so proud of these handsome antlers. मला माझ्या या सुंदर शिंगांचा खूप अभिमान होता. But they would have been the cause of my death. पण ते माझ्या मृत्यूचे कारण ठरले असते. Very often we dislike the very things that are most useful to us. बऱ्याचदा आपल्याला ज्या गोष्टी सर्वात जास्त उपयुक्त असतात त्याच आपल्याला आवडत नाहीत. अशा प्रकारे हरणाला जाणीव झाली की सुंदर शिंगांपेक्षाही त्याच्या कुरूप पायांनीच त्याला वाचवले होते. पायांच्या मदतीनेच तो दूरपर्यंत पळू शकला होता. So kids, can you tell me what we learned from this moral story? मुलांनो, तुम्ही सांगू शकाल या बोधकथेतून आपण काय शिकलो? Yes, I learned only looks not matters. फक्त दिसणेच महत्त्वाचे नाही. But its usefulness is more important. तर त्याची उपयुक्तता ही जास्त महत्त्वाची असते. You are right kids. Moral of the story. तात्पर्य, do not judge by appearance. फक्त दिसण्यावरून न्याय करू नका. बट जज फेअरली विथ राईट मॅनर्स. तर योग्य पद्धतीने न्याय करा. सो किड्स, ऑलवेज रिमेंबर दॅट एव्हरीथिंग इज स्पेशल इन देअर ओन वे. सो नेवर कम्पेअर. थोडक्यात दिसते तसे नसते. इफ दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू यू देन प्लीज लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर अपडेट्स. थँक यू.